नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. कुलाबा वांद्रे सिब्ज मार्गावर मेट्रो 3 ची चाचणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो 3 च्या चाचणीला सुरुवात करण्यात आली. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी या मेट्रोच्या चाचण्यांना हिरवा कंदील दाखवला. गोरेगाव आरेमध्ये उभारण्यात आलेल्या रॅम्पपासून ते मरोळ या स्टेशन दरम्यान चाचणी सुरू राहणार आहे. आणि दृश्य आपण बघतोय, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्याच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून आपण बघितलं मेट्रो 3 च्या मार्गाचं काम सुरू होतं. That takes care of entire cost till 2024. Ma'am, will this be a burden for the commuters in the form of ticket? Not at the moment because टिकट जो डिसाइड करने का मेकैनिज्म है वो अलग है. इसमें हम लोग पहला फेयर हम डिसाइड करेंगे, बट वो जनरली जो बाकी मेट्रोज है उनके ट्यून में ही होगा. ऐसा नहीं कि एक लाइन के लिए कोई अलग फेयर हो. मैडम, ट्रायल रन में मतलब आम जनता क्या समझे? ट्रायल रन क्या है और कितने किलोमीटर तक ये ट्रायल रन होगा और इससे क्या होगा और कब तक पूरा होगा? ट्रायल रन का मतलब है कि पूरे प्रोजेक्ट में कंटिन्यूसली अलग अलग तरीके के ट्रायल सिस्टम्स पे करने पड़ते हैं, क्योंकि ये पूरा इसमें एक इलेक्ट्रिकल एंड टेलीकम्युनिकेशन का एक पूरा बहुत ही कॉम्प्लेक्स ऐसा सिस्टम पूरे ट्रेन में है. वो सारी सिस्टम ने खुद में इंडिविजुअली वो परफॉर्म करना चाहिए, एक दूसरे से बात करनी चाहिए, फिर कंबाइंड उन्होंने उनका अपना परफॉर्मेंस होना चाहिए. ये हमारी जो ट्रेन है वो ड्राइवर रेस ट्रेन सिस्टम भी है, उसमें काफ़ी सारा ऑटोमेशन है. तो ये सब हर एक सिस्टम को हमें चेक करना पड़ता है और कंबाइंड भी उसका टेस्टिंग होता है. तो ये जो ट्रायल्स है उसी पूरे ट्रायल का ही एक पार्ट है. तो उसमें 2000 किलोमीटर तक इस ट्रेन को रन करना पड़ेगा और उसकी सारी सिस्टम, जैसे उसका इलेक्ट्रिफिकेशन है, ट्रैक्शन सिस्टम है, या जो कम्यूटर्स के लिए जो डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम है, डिजिटल डिस्प्ले सिस्टम है, एयर कंडीशनिंग सिस्टम है, प्लेटफॉर्म स्क्रीन डोर्स है, इसमें ये सब वेदर दे परफॉर्म प्रॉपरली और नॉट, और वो एक दूसरे से ट्यून में है कि नहीं, ये सब देखना पड़ता है. तो ये सारा काम इसमें होगा. थोड़े दिनों के बाद जब हमारा सहार रोड स्टेशन पे जो क्रॉसओवर है वो जब तैयार हो जाएगा, उसका मतलब वो अभी फाइनल स्टेज में है, वो तैयार हो जाएगा तो अभी तो 3 किलोमीटर ट्रेन दौड़ेगी, फिर 5 किलोमीटर तक जाएगी. जब 5 किलोमीटर का स्ट्रेच मिलेगा तो उसमें ऑसिलेशन ट्रायल्स भी होंगे जो RDSO के लिए बहुत ज़रूरी है. तो नॉर्मली किसी भी मेट्रो ट्रेन को कमीशनिंग करने के पहले जो भी ट्रायल्स होते हैं वो सारे ट्रायल्स की शुरुआत आज हमने की हुई है. सिर्फ एक ही फ़र्क है कि उसका जो सीक्वेंस है हमने चेंज कर दिया है. जैसे डिपो तैयार होना चाहिए था या उसके बाद ये ट्रायल होती, तो हमने उसका हमें समय बचाने के लिए जो हमारे पास टनेल तैयार थी उसका फायदा लेते हुए और एक टेम्पररी डेपो की फॅसिलिटी तयार करते हुए एकदा पुन्हा ट्रेन सोडली गेलेली आहे. गणपती तोंडवणे भाजपकडून आधी 300 बसेस सोडल्या आणि आता स्पेशल ट्रेन देखील तुम्ही सोडताय, काय सांगा? कोकणातील जनतेला विशेष ट्रेनचं आपण आयोजन केलेलं आहे. पहिली प्रतिक्रिया काय द्या? गणपती आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबई ते कुडाळ अशी ट्रेनची व्यवस्था कोकणस्थ जनतेसाठी सन्माननीय निलेश राणे याने व्यवस्था केलेली आहे. ट्रेन उपलब्ध करून प्रवाशांना सुलभरित्या आपल्या गावी गणरायाच्या पूजेसाठी जाण्याची व्यवस्था त्यांनी केली. मी त्यांना धन्यवाद देतो. कोकणी माणसांनी हा प्रवास करताना गणरायाबरोबर राष्ट्रीय कर्तव्य आणि कोकणाचा विकास कशा प्रकारे होईल आणि करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत याच्या पाठी खंबीर उभं राहिल्यास अशीच व्यवस्था कायमस्वरूपी होईल अशी मी ग्वाही देतो. आणि निलेश राणेंना मी शुभेच्छा देत असताना असंच विधायक सामाजिक जनहिताचं काम त्यांनी चालू ठेवावं त्यासाठी माझ्या शुभेच्छा. दादा, यंदाचा गणपती खास आहे कारण राज्यातलं ठाकरे सरकार कोसळलेलं आहे, तुमचं सरकार आलेलं आहे, तुम्ही केंद्रात मंत्री देखील आहात. ही गणरायाची कृपा आहे. घरात बसून मुख्यमंत्री पद हाताळता येत नाही. 2.5 वर्षात महाराष्ट्र किमान 10 वर्ष मागे गेलेला आहे आणि म्हणून आता हे सरकार गणरायाच्या कृपेने गेलं आणि गणरायाच्या कृपेने नवीन सरकार भाजप प्रणित सरकार भाजप अधिक
शिवसेना शिंदेगड यांचं सरकार आलंय. हे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. राज्य सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करेल असं मला विश्वास वाटतो. दादा शिवाजी पार्क वरून रणकंदन सुरू आहे. शिवाजी पार्क वरून रणकंदन सुरू दसरा आहे. मेळावा. दसरा मेळावा कुणाचा किंवा आवाज कुणाचा याच्यावरून बोललं जात आहे. आता आवाज कोणाचा याला उत्तर मिळालेलं आहे. सरकार गेलं म्हणजे आवाज गेला. शिवसेना कुठे आहे, किती आमदार आहेत त्यांच्याकडे? शिंदे गटाकडे मोर दॅन म्हणजे 40 पेक्षा जास्त आमदार गेलेत आणि उरलेले लवकरच जातील, ऑन दी वे आहेत. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे यांचा काही अस्तित्व आणि आवाज राहिला नाहीये. शिवाजी पार्कवर काय बोलणार? साहेबानंतर जेवढ्या शिवाजी पार्कला सभा झाल्या हे धरून आणून शिवसैनिक बसवले. काय बोलणार? बोलण्यासारखं काय आहे? आणि त्यामुळे ही शिवसेना संपलेली आहे. आता शिंदे हीच खरी शिवसेना आहे. दादा, नवीन आपल्याला युती पाहायला मिळते. मनसे आणि भाजपची एक जवळ येताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटी असतील किंवा हा निर्णय आमचे वरिष्ठ भारतीय जनता पक्ष नेते करतील आणि त्यामुळे मला वाटतं तो निर्णय जो होईल तो आपल्याला मान्य आहे. दादा, उद्धव ठाकरे सातत्याने शिंदे गटातील आमदारांना गद्दार असा उल्लेख करतायत. सोडून गेले ते गद्दार आहेत, आपल्याला यांना धडा शिकवायचा असं सातत्याने म्हणतायत. आमदाराला आणि पक्षाशी गद्दारी खरी उद्धव ठाकरेंनी केली. मुख्यमंत्री पद हे गद्दारी करून मिळवलं. एक तर भारतीय जनता पक्षाची गद्दारी केली, कडवट शिवसैनिक शिंदेसारख्या लोकांशी गद्दारी केली. आमदारांना कोणत्याही प्रकारे मदत सहकार्य आणि भेट पण दिल्या नाही. जे काय कामं केली ती आपले नातेवाईक आणि मातोश्रीसाठी केली. त्यामुळे खरी गद्दार उद्धव ठाकरे आहे. दादा, शेवटचा प्रश्न. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मेट्रोच्या 3 कामाचं जे आहे ते लोकार्पण तिथे होत आहे आणि लवकरच मुंबईकरांसाठी मेट्रो धावणार आहे. जे ठाकरे सरकारने मेट्रो कारशेडला विरोध केला होता तिथेच आता सगळ्या मेट्रो ठाकरे सरकारने मेट्रोचं काम बंद केलं आणि जशी व्यवस्था त्यांच्या मनाप्रमाणे झाली तसं चालू केलं. हे फक्त विकास, हा फक्त पैसे मिळवण्यासाठी, हा त्यांची व्याख्या होती. पण आता भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट मुंबईकरांना काहीतरी द्यावं. ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे मुंबईकरांना प्रवास सुखमय करावा म्हणून मेट्रो ट्रेन उपलब्ध लवकरच होईल अशी मला आशा वाटते. हिंदी में जाना चाहेंगे, आप लोगों की तरफ से कोंकण के वासियों के लिए लगातार तीसरी ट्रेन छोड़ी जा रही है. क्या कहना चाहेंगे? गणपति का पावन पर्व है, लोगों का कल गणेश चतुर्थी है, हमारे हिंदुओं का त्योहार है और कोंकण में ये त्योहार बड़े पैमाने में सेलिब्रेट होता है. मुंबई में काफ़ी कोंकणी लोग हैं. तो गणेश चतुर्थी के माध्यम से वो अपने गांव में जाते हैं. इसलिए हमारे नीलेश राणे इन्होंने उन सबको गांव में जाने वाले लोगों को ट्रेन की व्यवस्था की है, मुफ्त व्यवस्था की है. भारतीय जनता पक्ष और नीलेश राणे इनको मैं धन्यवाद देता हूँ कि इनके वजह से हमारे कोंकणी लोग अपने घर तक सुरक्षित पहुँचेंगे और उनका पैसा भी बचत होगा और भगवान को प्रार्थना भी देश के लिए और हम लोग ले करेंगे. इसलिए मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ. महाराष्ट्र का विघ्न तो हर गया है, लेकिन बीएमसी पर जो विघ्न है 25 सालों से, महाराष्ट्र का विघ्न तो जून महीने में हर लिया है भगवान गणेश ने, लेकिन बीएमसी पर जो विघ्न है पिछले 27 सालों से, क्या वो दूर होगा? बाबा का आशीर्वाद मिलेगा? थोड़े दिन रुकिए, जल्दी ही आपको वो भी आप जो चाहते हो जाए. धन्यवाद. आपला हिरवा झेंडा जो आहे तो नारायण राणेंनी दाखवलेला आहे. त्यांनी नारळ वाढवून या चाकरमान्यांना जे कोकणाच्या दिशेने निघालेले या मोदी एक्सप्रेसमधनं ते प्रवास करणार आहेत त्याच्यासाठी म्हणून शुभेच्छा देऊ केलेल्या आहे. याचबरोबर काही वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन देखील त्यांनी भाष्य केलं आहे. पण आत्ता या सगळ्या घडामोडींमध्ये आणखीन एक महत्त्वाची बातमी येते
खरं तर कोकण रेल्वेचं वेळापत्रक हे कोलमडलं. अनेक गाड्या 6 ते 7 तास उशिरानं धावत आहे. दरवर्षी खरं तर हे असं घडतं. कोलमडलेल्या वेळापत्रकाचा भाविकांना फटका बसलाय. गणेशोत्सव उद्यावरती येऊन ठेपलेल्या बहुतांशी भाविकांना खरं तर उद्या सकाळपर्यंत आपल्या घरी पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. पण त्यात बहुतांशी कोकणच्या दिशेने धावणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते 6 ते 7 तास उशिरानं धावत आहेत. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्याबरोबर. स्वप्नील, नेमकं काय कारण की दरवर्षी खरं तर हे घडतं, पण यंदाही घडल्याचं आपण बघतोय. वेळापत्रक कोलमडल्याचं नेमकं कारण काय? नक्कीच विशाल, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकणामध्ये येणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत, या ट्रेन्स उशिराने येत आहेत. याचा मोठा फटका इथे येणाऱ्या गणेश भक्तांना पडतं. 2 ते 6 तासापर्यंत ह्या सर्व ट्रेन लेट आहेत. यावर्षी जर आपण पाहिलं तर 2 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. लाखो भाविक जे आहेत हे आपल्या गणपती उत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येत आहेत आणि त्याचा सगळा परिणाम जो आहे हा संपूर्ण वाहतुकीवरती होताना दिसतोय. लाखोंच्या संख्येने बस एकीकडे येत आहेत. खासगी बस असतील किंवा स्वतःच्या वाहनाने येत आहेत. तर ट्रेन देखील मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या आहेत. गणपती स्पेशल ट्रेन या विशेषतः वाढवण्यात आलेल्या आहेत आणि याचा संपूर्ण फटका हा इथं वेळापत्रकावरती बसलेला आहे. अनेकदा 2-2, 3-3, 6 तासाच्या अंतराने या कोकण रेल्वे मार्गावरती ज्या ट्रेन आहेत ह्या सुरू असल्यामुळे क्रॉसिंग जो टाइम आहे हा वाढतो आहे आणि याचा थेट परिणाम जो आहे तो इथल्या संपूर्ण वाहतुकीवरती आता होताना पाहायला मिळतोय. 2 तासाहून अधिक ज्या ट्रेन आहेत त्या गणपती स्पेशल लेट आहेत आणि ज्या रेग्युलर ट्रेन ज्या या मार्गावरून जात असतात, मग ती नेत्रावती असेल, मंगल असेल किंवा गरीबरथ असेल, ह्या जवळपास 6 ते 7 तासापर्यंत उशिराने आता या मार्गावरती धावत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच ह्या संपूर्ण कोलमडलेल्या वेळापत्रकाचा जो फटका आहे तो सगळ्या कोकणमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांना बसतोय. धन्यवाद स्वप्नील या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात 1992-93च्या मुंबई दंगल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे सविस्तर उत्तर मागितलंय. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं महाराष्ट्र सरकारला दंगलीतील पीडितांना दिलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेचं तपशीलवार उत्तर दाखल करण्यास सांगितलं. न्यायालयाने 1998च्या प्रकरणावरही आदेश राखून ठेवले. एकोणीसशे 92-93च्या मुंबई दंगल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारकडे सविस्तर उत्तर मागितलं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं महाराष्ट्र सरकारला दंगलीतील पीडितांना दिलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेचं तपशीलवार उत्तर दाखल करण्यास सांगितले. न्यायालयाने 1998च्या प्रकरणावरही आदेश राखून ठेवले होते. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर. प्रशांत, काय माहिती याबद्दल? महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आज संजय किशन कौल यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली मुंबई दंगल प्रकरणासंदर्भात. यामध्ये महाराष्ट्र सरकारला 1992 आणि 93 मध्ये ज्या मुंबईत दंगली झाल्या होत्या त्यांना पीडितांना जी नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात जे आदेश देण्यात आले होते त्या आदेशाच्या संदर्भात तपशीलवार उत्तर दाखल करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की न्यायालयाने 1998च्या प्रकरणात देखील आदेश अजूनही राखून ठेवलेले आहे. त्यामध्ये स्पष्ट केलं होतं की अजूनही अनेक लोकांना या संदर्भात जर बघितलं आपण तर अनेकांना अजूनही जे पीडितांना रक्कम मिळायला पाहिजे ती मिळाली नाही आहे. त्या संदर्भात ही सुनावणी होती आणि या संदर्भात जर बघितलं आपण त्या पद्धतीने माहिती मिळते. एक प्रकारे यामध्ये खास करून जर बघितलं तर एक मोठी रक्कम जे देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारनं आश्वासन दिलं होतं तेही आश्वासन पूर्ण करू शकलं नाही. साधारणतः 2 लाख जवळपास रुपये द्यायचे होते. 168 अशी व्यक्ती होती ज्यांना देण्याची गरज होती आणि सोबतच त्या लोकांना अजूनही देण्यात आलेलं नाही आणि सोबत 900 लोकांना आयडेंटिफाय करण्याची पीड होती आणि आयडेंटिफाय करून त्यांना देखील या संदर्भात मदत देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं. पण त्या प्रकारे जर बघितलं तर या संदर्भात अजूनही महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलं की अजूनही आम्ही काही लोकांना देऊ शकलो नाही. यावरती युक्तिवाद करताना जे ज्येष्ठ वकील आहेत कॉलिन गोन्साल्विस यांनी स्पष्ट केलं की आता या लोकांना न्याय देण्याची वेळ आलेली आहे. यावरती सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिला आहे की महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत किती पीडितांना नुकसान भरपाई
भरपाई दिली याची संपूर्ण आकडेवारी सुप्रीम कोर्टात सादर करावी आणि त्यानंतर आम्ही निश्चितपणे या बरोबर. संदर्भात निर्णय देऊ असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात झाला. शिवशाही बस आणि कारचा अपघात झाल्याचं कळतंय. अपघातात 2 जण ठार झालेत तर 3 जण जखमी झाले. 2 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आणि 3 जण गंभीर जखमी आहेत. मुंबई गोवा हायवेवर हा भीषण अपघात झाल्याचं कळतंय. शिवशाही बस आणि कारचा हा अपघात झालाय. त्याची दृश्य आपल्या हातात येईल बघा. कारची अवस्था यावरूनच लक्षात येतंय की हा अपघात भीषण होता. अक्षरशः या कारचा पुढला भाग आहे त्याच्यात चेंदामेंदा झालाय. त्यावरून आतल्या लोकांची नेमकी काय परिस्थिती झाली असेल. म्हणजे या कारमधल्या 2 जण जे होते फ्रंट सीटवरचे त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. तर पाठीमागचे 2 जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. शिवशाही बस आणि कारमध्ये एकमेकासमोर धडक झाली आणि हा अपघात जो आहे तो झालेला आहे. पोलादपूर इथं हा अपघात झाल्याचं कळतंय. महत्त्वाची बातमी आता क्षणाची. ही दृश्यच विचलित करणारी आहेत. या दृश्यांमध्ये ही गाडी जी आपल्याला बघायला मिळते, गाडीचा पुढला भाग बघा. कशा प्रकारे या गाडीला पुढल्या भागाला धडक बसली असेल याचा एक अंदाज येतो. त्यातली तीव्रता कळते. कारण ज्या प्रकारे या पुढल्या भागाचा चेंदामेंदा झाला त्यावरून असं एक लक्षात येतं की हा अपघात भीषण होता. आणि पुढल्या भागावर म्हणजे ड्रायव्हिंग सीटवरती असलेला माणूस आणि ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला असलेला माणूस या दोघांचाही मृत्यू झालेला आहे. आणि पाठीमागचे जे 2 जण होते ते गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी संदीप मोरे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. संदीप, काय तपशील? हा ऍक्सिडेंट जो आहे सकाळी झालेला आहे. पोलादपूरच्या इथे गोल्डन पॅलेस नावाचं हॉटेल आहे, त्याच्याबरोबर समोर अर्टिगा आणि शिवशाही या बस ऍक्सिडेंट झालेला आहे. आणि याच्यामध्ये 2 ठार 3 जखमी झालेले आहेत. त्याच्यामध्ये MGM हॉस्पिटलला जे जखमी आहे ते मुंबईचे हलवण्यात आलेले आहे. विशाल, धन्यवाद संदीप या सगळ्या तपशिलाबद्दल. तर ही कारची अवस्था ज्या पद्धतीची झाली आहे त्यावरनं तर एक लक्षात येत आहे की हा अपघात भीषण होता. इर्टिगा ही कार आहे आणि या कारची आणि बसची समोरासमोर धडक झाली, ज्यामध्ये या कारमधील पुढली 2 जण जी होती म्हणजे ड्रायव्हिंग सीटवरती असणारा माणूस आणि ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला असलेला माणूस या दोघांचाही मृत्यू झालेला आहे. पुढे पाहत आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की मध्य प्रदेशच्या हद्दीत जामटी गावाजवळ रात्री वैजापूरमधील काही तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. अपघातात 3 तरुणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. मयत आणि जखमी तरुणांना चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मध्य प्रदेशच्या हद्दीत जामटी वर्ला जिल्हा बडवानी इथे रात्री 9 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. वैजापूर इथले काही तरुण मध्य प्रदेशात कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी जात होते आणि त्यावेळी रस्त्यात हा अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही, पण दुर्दैवाने या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. वैजापूरमधले तरुण आहेत. मध्य प्रदेशच्या हद्दीत जामठी गावाजवळ रात्री वैजापूरच्या तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी झालेत. हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल तर काही कळू शकलं नाही, पण हे तरुण असं कळतं की हे तरुण मध्य प्रदेशातल्या एका कबड्डी स्पर्धेमध्ये तिथल्या कबड्डीच्या मॅच बघण्यासाठी जात होते. पुढे बघूया जालन्यातील घनसावंगीतील मूर्ती चोरी प्रकरणाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. अर्जुन खोतकरांच्या मोबाईलद्वारे एकनाथ शिंदेंनी गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी लवकरात लवकर या चोरीचा छडा लावून मूर्ती पुन्हा हस्तगत करू आणि दोषींना कठोर शिक्षा करू असं आश्वासन शिंदेंनी दिलंय. सर्व ग्रामस्थ खडून बसून हे घनसंगीच्या पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलनाला बसून आपला तीव्र निषेध व्यक्त करणार आहे. कारण आम्हाला यामध्ये म्हणजे त्यांच्या तपासणीमध्ये कुठलाच असं काही एक पॉईंट पण त्याचा तपास काही जाणवत नाही. त्यामुळं यावेळेस आपण तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी जाम समर्थन तालुक्यातूनच लोक त्या ठिकाणी जमा होऊन आपली भावना व्यक्त करणार आहेत. आमची भावना आहे की श्रीरामाची मूर्ती आम्हाला मिळालीच पाहिजे. आम्हाला तीच श्रीरामाची मूर्ती पाहिजे. आम्ही श्रीरामाचा जप करणारेच. आज 9वा दिवस झाला तरी आमचे श्रीराम आम्हाला मिळालेले नाहीत. त्यामुळे आम्ही आंदोलन केलेलं आहे. आम्ही निराहारी उपोषण करणार आहेत.
आम्ही अन्न घेणार नाहीत, पाणी घेणार नाहीत. आम्ही श्रीरामाची मूर्त मिळेपर्यंत इथंच थांबणार आहेत. जोपर्यंत श्रीरामाची मूर्त राम मंदिरात येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. श्री क्षेत्र जाम समर्थ इथल्या मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरीला गेल्याच्या घटनेला 9 दिवस उलटले तरीही पोलिसांच्या हाती काहीच न लागल्यानं समर्थ भक्तांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातो. याच पार्श्वभूमीवर जाम समर्थसह परिसरातील ग्रामस्थ घनसावंगी पोलीस स्टेशनवर धडकणार आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर चोरांना पकडून कडक शासन करावं या मागणीसाठी थोड्याच वेळात घनसावंगी पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना या ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यावेळी ठिय्या आंदोलन चालू होईल त्याचवेळी जाम समर्थ गावातील श्रीराम मंदिरात देखील महिला मंडळ चूलबंद आंदोलन करणार आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. केवळ आणि केवळ ते आमच्या मोठ्या भावासारखे आहेत. नेहमीच त्यांनी मला व्यक्तिगत तरी राजसाहेबांनी आमच्या पारिवारिक कार्यक्रमात नेहमीच ते हजर राहिले आहेत. त्यामुळं सहज आता सर्वच महाराष्ट्राच्या सर्वच आमच्या अनेक जे आमच्याशी वैचारिक पद्धतीने जुळतात, वैचारिक पद्धतीने त्या ठिकाणी आमचं साम्य आहे, अशा सर्वच नेतृत्वाची मी पक्षाचा अध्यक्ष झाला भेटतोय आणि मला वाटतं याच्यात काही राजकीय अर्थ काढू नये. भाजपच्या भेटीचं चित्र वाढत चाललेलं आहे. आता वैचारिक मनात वैचारिक युती होणार आहे का? ते असं आहे की नेहमीच राजसाहेब हिंदुत्वाची बाजू मांडत आले आहे, हिंदुत्वाचं रक्षण करत आले आहे. त्यामुळं त्यांच्याशी भेटण्यात काही गैर नाही आहे. त्यामुळे त्याचा काही राजकीय अर्थ नाही आहे की तुम्ही जो काढताय. हिंदुत्वाचं रक्षण करण्याकरता, महाराष्ट्राचं रक्षण करण्याकरता जे नेतृत्व राज्यात असेल त्यांना भेटल्याला मला वाटतं काही अडचण नाही आहे आणि आमची ते मोठ्या भावासारखी आहे. त्यामुळं पारिवारिक संबंधही आहे. याच्यात आमची भेट आहे. मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहेत आणि त्या संदर्भातच युतीच्या संदर्भात अशी काही नाही. युतीच्या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचा असतो तो आमचे वरिष्ठ नेते केंद्रात माननीय अमितभाई असतील, माननीय आमचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी असतील, माननीय देवेंद्रजी असतील, हे सर्व निर्णय घेत असतात. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी संघटनेचा आपला भारतीय जनता पक्ष कसा वाढेल, भारतीय जनता पक्षाची वाढ ही कशी होईल एवढ्याच कामाची माझी जबाबदारी आहे. बाकी युती करणे कसं त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये भूमिका असणे हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतात. पक्षवाढीसाठी राज ठाकरे यांची मदत लागणार आहे का, त्यांचं समर्थन लागणार आहे का, अशा काही गोष्टींवरती मी वारंवार सांगितलं की आजच्या भेटीचा संदर्भ केवळ मी सांगतोय माझे पारिवारिक संबंध आहेत. माझ्या प्रत्येक पारिवारिक प्रसंगात ते हजर झालेले आहेत. त्यांच्या पारिवारिक कुठल्याही कार्यक्रमात मी हजर झालो आहे आणि पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर सदिच्छा भेट घेणे. आणि राजसाहेब ही मी वारंवार सांगतोय, राजसाहेब हे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचं जनतेचं आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारा एक अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि फायटर आहेत. आणि त्यामुळं मी त्यांना खऱ्या अर्थाने या दृष्टीने बघतो आणि म्हणून मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने पारिवारिक भेट घेतली आहे. काल परवामध्ये मातोश्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये विश्व हिंदू परिषद असेल किंवा संघातली लोक आहेत, संघाला मानणारी सगळी आहेत ते आता उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की भाजपचं हिंदुत्व हे भ्रामक आहे, खरं हिंदुत्व शिवसेनेत आहे म्हणून ती लोक आमच्याकडे खास करून संघाला मानणारी लोक आता शिवसेनेकडे जात आहेत. तर मला हे माहिती नाही की त्यांना कुठले विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते गेले, कुठले संघाचे कार्यकर्ते गेले, मला वाटत नाही. काही आजकाल त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट करण्याची पद्धत सुरू झाली आहे. ते संभाजी ब्रिगेड जे अत्यंत कट्टर विरोधक आहे संघ विचाराचे आणि विश्व हिंदू परिषद विचाराचे, त्यांच्याशी युती करतात आणि दुसरीकडे अशा भाषा बोलतात. ते काय की त्यांचं सध्या आता त्यांचं जे सुरू आहे ते मला वाटतं की गडबडलेल्या मनस्थितीमध्ये त्यांचं काही असं एक नेमकी भूमिका कळत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलणं योग्य नाही आहे. पण हे मात्र नक्की त्यांचं हिंदुत्व हे खरंच वेगळी आहे.
जे शरद पवारांजीच्या आणि काँग्रेसच्या सोबत बसतात त्या कशाला ते हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतात. त्यामुळे आता याच्यावर खूप काही बोलून फायदा नाही आहे. पुढच्या काळात खऱ्या अर्थाने मतदानाच्या वेळी जनता ठरवेल की खरं कुणाचं आणि खोटं कुणाचं. आणि मला निश्चित माहिती आहे, मी 29 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतो. उद्धवजी आता खरंच हिंदुत्ववादी राहिले नाहीये. त्यांनी सारं सोडून दिलं आहे. पारिवारिक प्रेमामध्ये साऱ्या गोष्टी ते विसरून गेले आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांचं खऱ्या अर्थाने जीवनाचं जे कार्य आहे, जीवनचरित्र आहे, त्या जीवनचरित्राला बगल देऊन ते आपलं कर्तृत्व करत आहेत. मला वाटतं त्यांच्याबद्दल मी काय जास्त बोलणं योग्य नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 तारखेला मुंबई भेटीसाठी येत असल्याचं कळतंय. नेमकं काय सत्य आणि कोणाकोणाच्या भेटी ते घेणार आहेत? नाही, मला वाटतं की ते माननीय अमित भाई हे नेहमीच लालबागच्या गणपतीला दर्शनाकरता येत असतात. कोरोनाच्या संक्रमणात मला वाटतं की एखादी गॅप झाली असेल, पण आवर्जून ते येत असतात. मला वाटतं त्यांची तीच भेट असावी. अजून काही निश्चित पूर्ण कार्यक्रम आला नाहीये. आज काही ते बोलणं योग्य होणार नाही. शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे. त्याची सुरुवात एकनाथ शिंदेच्या ठाण्यातून केलेली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे देखील हा दौरा आहे तो सुरू करणार आणि त्याची सुरुवात देखील ठाण्यातून होणार आहे. प्रबोधन यात्रेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या तयारीत आहे. नाही, यापूर्वी शरद पवार साहेबांनी खूप वेळा महाराष्ट्र पिंजून काढलाय, पण कधी 60च्या वर गेले नाहीये. आणि आतापर्यंत त्यांचं राजकारण बघा, जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा कुणाला नाही कुणाला तोडून, कुणाला नाही कुणाला संपवून आले. त्यामुळे त्यांनी किती फिरले, खूप फिरले. त्यांनाकडे संधी होती खूप. उद्धवजीकडे संधी होती 2.5 वर्ष फिरायची, 2.5 वर्ष संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायची. कोरोनाच्या संकरणामध्ये लोक जेव्हा मरत होते तेव्हाही त्यांचं मंत्रिमंडळाने ते फिरू शकले असते, पण वेगवेगळ्या कारणाने ते नाही फिरले. आता ते फिरत आहेत, तर फिरायला काही मनाई नाही. त्यांचा पक्ष वाढवला त्याला काही मनाई नाही आहे. शरद पवारांना त्यांचा पक्ष वाढवला काही मनाई नाही आहे. पण महाराष्ट्राची जनता विचारणार आहे त्यांना, 2.5 वर्ष तुम्ही कुठे गेले होते, कुठं तुम्ही त्या महाराष्ट्राचं त्या ठिकाणी नेऊन ठेवला महाराष्ट्र, हे नक्की त्यांना लोक विचारतील. हे मला पक्क माहिती आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेण्यासाठी म्हणून गेले होते, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये असं देखील ते सांगायला विसरले नाहीत. पण येणाऱ्या कालावधीमध्ये आपण बघतोय महानगरपालिकांच्या निवडणुका आणि त्या दृष्टीने भाजपनं कंबर कसलेली आहे. भेटीगाठी सध्या भाजपच्या सुरू आहेत आणि प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून मी आलेलो नव्हतो. राज ठाकरे यांच्या कुटुंबाचे आणि माझ्या कुटुंबाचे घनिष्ठ संबंध आहेत. आम्ही घरातल्या वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये एकमेकाच्या उपस्थित राहिलेलो आहे. म्हणून आजची भेट ही सदिच्छा असल्याचं ते म्हणत असले तरी या भेटीची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.